करी या दुःखा वेगळे भगवंताला म्हणतो तो जीव दुरिताचे जाळे उगवणे। हे भगवंता मला मुक्त करा। काय करशील रे? मी तुमचं भजन करील। पण जन्माला आल्यानंतर तो विसरून जातो महाराज, विसरून जातो, बैमान होतो, देवाला बैमान होतो। असा हा जीव आहे आणि म्हणून त्याला दुःख अशा प्रकारचं भोगावं लागतं। सर्वत्र दुःख आहे महाराज। पहा, आधी गर्भवासाचं दुःख, नंतर जन्माला येतानाचं दुःख, म्हातारपणाचं दुःख आणि पुढे मरणाचं दुःख। सगळं दुःख आपल्या पाठीमागे लागलेलं आहे आणि शिवाय या संसारामध्ये हाव 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 हाव, सगळ्याला कशाच्या ना कशाची हाव लागलेली आहे। कोणाला शेतीची हाव लागलेली, कोणाला घराची हाव लागलेली, कोणाला पत्नीची हाव लागलेली, कुणाला अशा प्रकारचं कशाची सगळी हाव हाव चाललेली आहे। असमाधान आपल्या जीवनामध्ये सारखं चालू आहे आणि त्या असमाधानाचा परिणाम असमाधानाचा परिणाम जर आपल्या जीवनामध्ये काय होत असेल तर दुःख भेटतं। दुःख सर्वात मोठं दुःख आहे। मुळात हा संसाराच दुःख आहे महाराज। दुःख बांधवडे आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार। सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे। असा हा संसार आहे, मला संसार जिकडे बघेल तिकडे दुःख आहे।